मित्रांनो नमस्कार. सुरुवातीलाच मुंबईमधून सगळ्यात मोठी घडामोड शिवसेनेच्या संदर्भातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सगळ्यात मोठं यश. मुंबईमध्ये महापौर होणार तर ठाकरेंनी आज सगळ्यात मोठी व्यूहरचना आखत भाजप शिंदे सेनेला जबरदस्त धक्का देत मित्रांनो राज्याच्या राजकारणातील सगळ्यात मोठी घडामोड सगळ्यांच्या समोर आणल्याच्या नंतर मुंबईतून अखेर सूत्र फिरली. उद्धव ठाकरेंचा महापौर आणि गेल्या 30 वर्षातील सत्ता अबाधित राखण्यात उद्धव ठाकरेंना यश. मित्रांनो नेमकी काय आहे बातमी, काय घडते पडद्याच्या पाठीमागे, सविस्तरपणे आपण जाणून घेऊया आपली आजची महत्वाची अपडेट. मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाच्या होत्या. या निवडणुकीमध्ये जिंकणं हे उद्धव ठाकरेंसाठी, मराठी माणसांसाठी खूप महत्वाचे होते. मात्र काँग्रेसने वेगळी चूल मांडल्यामुळे मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंच्या जवळजवळ 28 ते 30 जागा पडल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. काँग्रेस जर सोबत असती तर अजून 30 ते 35 जागा निवडून आल्या असत्या आणि सोबळावरती उद्धव ठाकरेंची सत्ता मुंबईत स्थापन झाली असती. मात्र काँग्रेसने आपली ताकद दाखवण्याची वेगळीच कल्पना मुंबईमध्ये आखली आणि याचा थेट फायदा भाजपला मुंबईत झाल्याची चर्चा आता सगळीकडे सुरू झाली आहे. एकीकडे एकनाथ शिंदेंना स्वतःचा महापौर बनवायचा आहे तर दुसरीकडे भाजपला आपला स्वतःचा महापौर बनवून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र काबीज करायचा आहे. या दृष्टीने भाजपने केंद्रातून आपली पावलं उचलली असून मुंबईच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे हे बाहेर कसे पडतील याची व्यूहरचना सध्या भाजप आखत आहे. परंतु मित्रांनो जरी एकनाथ शिंदेंना स्वतःचा महापौर करायचा असला तरी देखील भाजप मात्र त्यांच्या बाजूने नसल्याचं जाणवतंय. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मात्र आपली जोरदार फिल्डिंग मुंबईत लावल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्याच्या नंतर मुंबईमध्ये आरक्षण सोडत आज सकाळी 11 वाजता जाहीर होते. या आरक्षण सोडतीमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना महापौर बनवणार. देवाच्या मनात आलं तर उद्धव ठाकरेंचाच महापौर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाच महापौर मुंबईमध्ये बसेल असं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय. आणि देवाच्या मनात असेल तर सगळ्याच गोष्टी अगदी व्यवस्थित बरोबर होतात. या विधानाने मात्र सगळ्यांच्याच भुवया मुंबईमध्ये उंचावल्या होत्या. उद्धव ठाकरे असं का बोलले, त्याला याच्या पाठीमागे कोणतं कारण आहे हे देखील सध्या आपल्याला जाणून घ्यावं लागेल. मित्रांनो मुंबईच्या राजकारणामध्ये आतापर्यंत एसटी कॅटेगरी, अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी महापौर बनले नाहीत. या निवडणुकीमध्ये मात्र भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे अनुसूचित जमातीचे प्रवर्गातील एकही नगरसेवक निवडून आलेले नाहीत. ना महिला ना पुरुष कोणत्याही गटातून नगरसेवक निवडून न आल्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये सगळ्यात मोठं वक्तव्य याच कारणासाठी केले होते. कारण की मुंबईमध्ये एसटी कॅटेगरी अर्थात अनुसूचित जमातीचा महापौर होणार. जर आज सोडत जर निघाली तर उद्धव ठाकरेंच्या फक्त शिवसेनेचे एसटी कॅटेगरी अर्थात अनुसूचित जमातीचे नगरसेवक निवडून आले आहेत. इतर कोणत्याच पक्षाचे नगरसेवक निवडून न आल्यामुळे उद्धव ठाकरेंकडे महिला प्रवर्ग, पुरुष प्रवर्ग दोन्ही प्रवर्गातील दोन्ही नगरसेवक फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांच्याकडेच असल्या कारणाने मुंबईच्या या सोडतीमध्ये जर ही सोडत अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी सुटली तर उद्धव ठाकरेंचा महापौर बनवल्याशिवाय एकाही पक्षाला गत्यंतर नाही. त्यामुळे आता सोडत कशी होते यावरूनच मुंबईचा महापौर समजेल. मित्रांनो जर उद्धव ठाकरेंच्या बाजूने सोडत निघाली तर मात्र उद्धव ठाकरेच या मुंबई महानगरपालिकेचा नगरसेवक आणि महापौर स्वतः ठरवतील. ही मुंबईतून आलेली सगळ्यात मोठी बाब आहे. आज दुपारपर्यंत आपल्याला याची वाट पाहावी लागेल.